यांच्याकडनं टीएन सेशन यांच्या निर्णयाचा देखील दाखला दिला गेलाय। सादिक अली केसचा देखील दाखला त्यांच्याकडनं दिला जातोय। सुप्रीम कोर्टातले हे अपडेट्स आपण घेतोय। शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणी संदर्भातले कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाचे हे प्रमुख मुद्दे। राष्ट्रीय कार्यकारिणी प्रतिनिधी सभेद्वारे निवडली जाते असं सिब्बल यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे। सिब्बल यांच्याकडनं टीएन सेशन यांच्या निर्णयाचा दाखला दिला जातोय। तर विधिमंडळ पक्ष हा विकला कसा काय जाऊ शकतो असा सवाल सिब्बल यांनी उपस्थित केलाय। विधिमंडळामध्ये फूट पडली, आयोगाने त्याला मान्यता दिली आणि नंतर शिंदे सत्तेमध्ये आले। अशा प्रकारे देशात कुठेही सत्ता स्थापन केली जाऊ शकते। ही म्हणजे लोकशाहीची थट्टा असल्याचं कपिल सिब्बल म्हणाले। तर विधिमंडळ पक्ष कसा विकला जाऊ शकतो असा सवाल सिब्बल यांच्याकडनं करण्यात आलेला आहे। पक्ष संघटनेवर आज त्यांनी आपल्या युक्तिवादामध्ये भर दिलेला आहे। तर सादिक अली केसचा दाखला देखील सिब्बल यांनी कोर्टासमोर ठेवलेला आहे। 1969चा हे काँग्रेसमधलं प्रकरण, त्याचा दाखला सिब्बल यांच्याकडनं देण्यात आलेला आहे। तर पक्षविरोधी कारवाई करत असेल तर पक्षप्रमुखाला कारवाईचा अधिकार आहे असा युक्तिवाद सिब्बल यांनी केलाय। पक्षप्रमुख म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याकडे अधिकार असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। सध्या ठाकरेंकडनं कपिल सिब्बल यांच्याकडनं हा युक्तिवाद सुरू आहे। मात्र थोड्या वेळापूर्वी आपण नरेश मस्के यांची प्रतिक्रिया ऐकली। ते म्हणालेत की आता त्यांचा युक्तिवाद सुरू आहे, ते जोरदारपणे आपली बाजू मांडतायत। मात्र जेव्हा आमची वेळ येईल तेव्हा देखील आम्ही जोरदार आमची बाजू मांडू। पक्षप्रमुख म्हणजे उद्धव ठाकरेंकडे सर्व अधिकार असल्याचं कपिल सिब्बल कोर्टात सांगतायत। पक्षविरोधी कारवाई जर कोणी करत असेल तर पक्षप्रमुखाला कारवाईचा अधिकार आहे। पक्षप्रमुख म्हणजे उद्धव ठाकरे यांच्याकडेच हे अधिकार असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। पक्षविरोधी कारवाई करत असेल तर पक्षप्रमुखाला कारवाईचा अधिकार असल्याचं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। कपिल सिब्बल यांच्याकडनं जनता दलाच्या फुटीचा दाखला देखील देण्यात आलेला आहे। याआधी सादिक अली केसचा दाखला त्यांनी दिला, त्यानंतर आता जनता दलातल्या फुटीचा दाखला सुद्धा कपिल सिब्बल यांच्याकडनं देण्यात आलेला आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणी दरम्यान कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुप्रीम कोर्टामध्ये सुरू असताना जनता दलाच्या फुटीचा दाखला कपिल सिब्बल यांच्याकडनं कोर्टामध्ये दिला जातोय। आमची कागदपत्र तपासा, त्यासोबत अनेक मुद्दे हे कपिल सिब्बल यांच्याकडनं जे काही प्रमुखपणे मांडले जात आहेत ते आपण TV9 मराठीवरती थेट बघतोय। सध्या हा युक्तिवाद सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे। पक्षविरोधी कारवाई जर कोणी करत असेल तर पक्षप्रमुखाला त्याचे अधिकार आहेत। पक्षप्रमुख म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्याकडे अधिकार असल्याचं कपिल सिब्बल म्हणतायत। तर कपिल सिब्बल यांच्याकडनं आता पक्षाची एकूणच रचना सांगितली जाते। कपिल सिब्बल यांच्याकडनं जनता दलाच्या फुटीचा दाखला देखील या ठिकाणी दिला जात आहे। 1988 मध्ये जनता दल स्थापन झाला, वैचारिक मतभेद झाले आणि त्यानंतरचा तो खटला आहे। तर त्या संदर्भातली त्याचा दाखला जो आहे तो कपिल सिब्बल यांच्याकडनं दिला जातोय। तर जनता दलातील प्रमुख फुटी आणि त्यानंतर स्थापन झालेली नवीन पक्ष या संदर्भातली माहिती सिब्बल यांनी दिली, याचा दाखला त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे। दोन्ही ठिकाणी आमचंच पारडं जड असल्याचा दावा कपिल सिब्बल यांनी कोर्टात केलाय। राष्ट्रीय कार्यकारिणी प्रतिनिधी सभेद्वारे निवडली जाते। शिवसेना पक्षामध्ये संघटना अत्यंत महत्त्वाची आहे। टीएन सेशन यांच्या निर्णयाचा देखील दाखला देण्यात आलाय। आमची रचना ही पूर्णतः संविधानिक असल्याचं सिब्बल यांनी म्हटलंय। आमची रचना पूर्णतः संविधानिक असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। तर एकूणच पक्ष घटना आणि त्यानंतर एकूणच पक्षाची संघटनेमधली रचना या संदर्भातली माहिती सिब्बल यांनी कोर्टामध्ये दिली आणि आमची रचना पूर्णतः संविधानिक आहे असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। कपिल सिब्बल यांच्याकडनं सुप्रीम कोर्टामध्ये जोरदार युक्तिवाद सुरू आहे। आमची रचना ही पूर्णपणे संविधानिक असल्याचं सिब्बल यांनी सांगितलंय। आधी राष्ट्रीय कार्यकारिणी आणि त्यानंतर प्रातिनिधिक सभा यामध्ये निर्णय घेतले जातात असं सिब्बल यांनी म्हटलं। आमची रचना पूर्णतः संविधानिक आहे असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। कपिल सिब्बल यांच्याकडून जनता दलातल्या फुटीचा दाखला देखील देण्यात आलेला आहे। सादिक अली केसचा दाखला दिलाय, त्याचसोबत जनता दलाच्या फुटीचा दाखला कपिल सिब्बल यांनी युक्तिवादादरम्यान दिलेला आहे। पक्षविरोधी कारवाई जर कोणी करत असेल तर पक्षप्रमुखांना कारवाईचा अधिकार आहे। आमची रचना पूर्णतः संविधानिक असल्याचं सिब्बल यांचं म्हणणं। तर सिब्बल सरन्यायाधीशांना काही जजमेंट देखील दाखवत आहेत। याआधी त्यांनी सादिक अली केसचा दाखला दिला, त्यानंतर जनता दलामधल्या फुटी संदर्भातला दाखला त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे। सिब्बल सरन्यायाधीशांना काही जजमेंट दाखवत आहेत।